सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. विद्यार्थ्यावरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोथळीत महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावरील पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ व्यापारी नागरिकांचा स्वयंस्फूर्ती सहभाग. दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर झालेल्या कथित पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानानुसार गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोथळी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील बहुतांश व्यापारी आस्थापना दिवसभर बंद राहिल्याने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी कोथळीचे माजी सरपंच विजय खवाटे यांनी गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी व नागरिकांनी बंदला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत शासनाने लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाचा आदर करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका सचिव जीवन आवळे यांनी देशात हुकुमशाही प्रवृत्ती वाढत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेधार्थ हा बंद यशस्वी केल्याबद्दल ग्रामस्थ, व्यापारी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानले. बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कोथळी शाखेचे अध्यक्ष अनिकेत संधी, रोहन कांबळे, विकास कांबळे, शरद कांबळे, भोपाल कांबळे, रामा कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गावभर जनजागृती करून व्यापारी व नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले होते. बहुजन आघाडी जे महाराष्ट्रात जे बंदची हाक दिली आहे, त्या बंदच्या हाकेला आम्ही कोथळी गावातील सर्व पक्षीय सर्व गावकऱ्यांना विनंती केलो. कोथळी ग्रामपंचायतच्या वतीने व सर्व गाव एकजुटीनं गाव आजचा दिवस बंद ठेवला आहे. सरकार प्रतिसाद कोथळी गावातून मिळालेला आहे. आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनाला ग्रामपंचायत असू दे, पूर्ण ग्रामस्थ असू दे, सर्व समाज मंडळीतले कार्यकर्ते असू देत, सामाजिक कार्यकर्ते, संघटना असू देत, यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत जे आवाहन केलं गेलं होतं त्या आव्हानाला कोथळी ग्रामपंचायत असू दे, कोथळीतील सर्व व्यापार वर्ग असू दे, यांनी चांगला प्रतिसाद देत कडकडीत बंद केला. याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडी कोथळी यांच्याकडून कोथळी ग्रामपंचायत, सर्व कोथळी व्यापारी संघाचे मनपूर्वक आभारी आहोत. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.